जिंदाबाद बीएसपी जिंदाबाद छोटे छोटे दोन हार आहेत छोटे चला चला थांबा थांबा गाडी गाडी बघा गाडी बघा जय भीम जय भीम जय भीम जय भीम लाईव्ह करायले लाईव्ह हे तुमचं व्हिडिओ शूटिंग करता ना व्हिडिओ चालू कर तुम्ही जावा वरती व्हिडिओ चालू कर नाही नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अरे जिंदाबाद जिंदाबाद बीएसपी जिंदाबाद बीएसपी आई है नई रोशनी लाई है बीएसपी क्या करेंगे जनता का संघर्ष करेंगे कांचीराम अमर रहे अमर रहे अमर रहे बाबा साहब अमर रहे अमर रहे अमर रहे फूले के सम्मान में बीएसपी मैदान में शाहू के सम्मान में बीएसपी मैदान में गाडी बोलवा घोषणा द्या बहुजन समाज पार्टीचा अरे जिंदाबाद जिंदाबाद बीएसपी जिंदाबाद बीएसपी आई है नई रोशनी लाई है बीएसपी क्या करेंगी जनता का संघर्ष करेगी कांची तेरी नेक कमाई तूने सोती कौम जलाई फोटो इथं छान आहे सांगितलं छान आहे प्रस्तावित करा बाकीचे थोडं पाठी मागून या पाठी मागून अंडू पंडू समझे क्या ज्या महापुरुषांनी बहुजनाच्या हितासाठी आपलं संबंध आयुष्य समर्पित केलं त्या सर्व महापुरुषांना या ठिकाणी तीव्र अभिवादन करतो व बहुजन विद्यार्थी आघाडीच्या वतीनं आज महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये ज्या बारामती नगर परिषदेची चर्चा आहे त्या बारामतीच्या किल्ल्याचा वाद या ठिकाणी महाराष्ट्राचे प्रदेश महासचिव काराम चौधरी साहेब आपल्या या ठिकाणी आपल्याला एक भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत तर साहेबांचं या ठिकाणी बहुजन विद्यार्थी आघाडीच्या वतीनं मी बहुजन विद्यार्थी आघाडीचे प्रदेश अध्यक्ष प्रधान सरांना विनंती करतो की त्यांनी महाराष्ट्राला आपण निवडून आल्याबद्दल एक नवी चेतना नवी ऊर्जा निर्माण झालेली आहे तुम्ही एक आमच्यासाठी ऊर्जा केंद्र आहात दादा मला विक्रांतीच्या
अजून डबल आता तर काटेवाडीत आणली होऊ शकत है, दावे के साथ कहता हूँ कि होऊ शकत है. जरूरत चंद ईमानदार लोगों की फकत है. सर थोडक्यात मार्गदर्शन करते. थोडं मनोगत व्यक्त करते. या ठिकाणी मी साहेबांना विनंती करतो की थोडक्यात आपलं एक मनोगत व्यक्त करा. तसं तर मी औरंगाबादमध्ये बहुजन समाज पार्टीच्या निवडणुका असतील, बैठका असतील याच्या वेळेस आलेलो आहे. आणि लहानपणी ज्या विद्यापीठाच्या समोर उभा आहे, या विद्यापीठाच्या नामांतरासाठी शहीद झालेल्या शहीदांच्या स्तंभाला देखील अभिवादन केलेलं आहे. आणि या नामांतराला ज्यांनी आमच्या 2-3 पिढ्या बाद केल्या, त्यात शरद पवाराच्या छातीवर बाबासाहेबाचा हत्ती नाचवून होऊ शकत हे मान्यवर कांशीराम साहेबांनी सांगितलेलं मी करून दाखवलेलं आहे. आणि तुम्हाला माहित आहे मोदीनं नोटबंदी केल्यानंतर त्यांच्या आईला एटीएमच्या लाईनीत उभा केलं होतं. अजित पवारांच्या विरोधात पुतण्यात उभा राहिल्यानंतर अजित पवारांनी आपल्या आईला घेऊन बारामतीकरांना भावनिक केलं होतं. आंबेडकरी बहुजन समाजाने माझ्या लेकीला निवडून दिलं. आणि नुसतं निवडून दिलं नाही तर मोदीच्या भाजपाची आणि शरद पवारांच्या तुतारीचं डिपॉझिट जप्त करून माझी लेक बाबासाहेबांच्या हातीवर निवडून आली. त्या दिवशी मला तर माझा बाप तर नाही, माझा बाप एक मंडईत हमाली करायचा, माझा बाप नाही, माझी आई आहे. तर माझ्या आईने डोक्यावर चप्पल घेऊन बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेबांपदर परम आदरणीय बहन कुमारी मायावतीजी यांची माफी मागितलेली. का माफी मागितलेले? जर माझ्या आई आणि माझ्या बापानं मान्यवर कांशीराम साहेबांचं ऐकलं असतं तर माझी लेक 21व्या वर्षी नगर परिषदेत गेली. जर कांशीराम साहेबांचं ऐकलं असतं तर माझी लेक नगर परिषद मध्ये नाही तर दिल्लीला संसद भवनात गेली असती. परंतु आता माझ्या आई बापाला बी आणि आपल्या बी आई बापाला चूक कळालेली आहे की कांशीराम साहेबांचं न ऐकण्यामुळे आपलं नुकसान झालेलं आहे. आता मात्र जर बारामतीत होऊ शकत असेल तर महाराष्ट्रात का होऊ शकत नाही? या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री येणाऱ्या काळात बहुजन समाज पार्टीचा होणार आहे आणि तो ओबीसी समाजात असणार आहे. ओबीसीला त्यांचा वाटा देऊन जिनकी जितनी संख्या भारी उनकी उतनी हिस्सेदारी या कांशीराम साहेबांच्या तत्वावरती या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ओबीसी समाजाचा बहुजन समाज पार्टी बनवल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही. आणि होऊ शकत हे जे मान्यवर कांशीराम साहेबांनी करून सांगितलं होतं ते मी तुम्हाला आणि या देशाला बारामतीत चमचा बनवण्याचा कारखाना आहे आणि तो कारखानदार ज्या बारामतीत राहतो त्याच प्रभागातून, त्या शेजारच्याच प्रभागातून, म्हणजे सुप्रिया सुळे शेजारच्या प्रभागात आणि माझी लेक त्यांच्या शेजारच्या प्रभागातून निवडून आलेले आहे, डिपॉझिट जप्त करून आलेले. म्हणून मी या आज 14 जानेवारीच्या पूर्वसंध्येला म्हणजे नामविस्तार दिनाच्या पूर्वसंध्येला या पवारांनी आपल्याला नादी लावून आपली जे शहीद झालेले आहे त्याला जबाबदार जर कोण असेल तर तो फक्त आणि फक्त शरद पवार आहे. आणि त्याच शरद पवारांच्या बारामतीत जर होऊ शकतं तर या महाराष्ट्रात बी होऊ शकतं आणि या देशाचा शासनकर्ती जमात बी आपण बनवू शकतो. पण परम आदरणीय बहन कुमारी मायावतीजी या देशाच्या प्रधानमंत्री होऊ शकतात. या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बहुजन समाज पार्टीचा होऊ शकतो. एवढीच आशा या नामविस्तार दिनाच्या पूर्वसंध्येला व्यक्त करतो आणि मी सर्व भारतीयांना नामविस्तार दिनाच्या शुभेच्छा देतो. शुभेच्छा देताना ही खंत आहे, जर पवाराच्या नादाला लागलो नसतो कांशीराम साहेबांचं ऐकलं असतं तर उत्तर प्रदेशात एका शहीद बहीण मायावतीजीच्या 8 विद्यापीठ स्थापन झालेले आहेत. आपल्याला मात्र 20 वर्ष पवारांनी एका विद्यापीठासाठी आपल्याला
आपले कितीतरी लोकांना शहीद व्हावं लागलेलं आहे. म्हणून त्या शहीदांनाही या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अभिवादन करतो. आणि पुन्हा एकदा मी सर्व महाराष्ट्रातील भारतातील बहुजन समाजाला या नामविस्तार दिनाच्या शुभेच्छा देतो. जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय, जय संविधान.